नमस्कार, मी शुभम मानकर आणि तुम्ही पाहता विथ मेडिकोस. तुम्हा सर्वांचे आपल्या विथ मेडिकोच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. बघा, आज 24 तारीख आणि उद्याला एक्झाम. तर घ्यायची का मग फास्ट रिव्हिजन. जवळजवळ 30 मिनिटाचे आपण रिव्हिजन घेऊ आणि या 30 मिनिटाच्या रिव्हिजन मध्ये आपण ओव्हरऑल सिलेबस कंप्लीट करू. करायची का? मला नाही वाटत करायची काही गरज असेल, कारण की मला वाटते की तुमचा अभ्यास कंप्लीट झालेला आहे. हा वेळ अभ्यासाचा नाहीये, हा वेळ आहे तुमच्या सेल्फ कॉन्फिडन्सचा, हा आहे वेळ तुमच्या इमॅजिनेशन पॉवरचा. तर या वेळेसमध्ये मला नाही वाटत तुम्ही ह्याही रिव्हिजन करायला पाहिजे, ते रिव्हिजन करायला पाहिजे किंवा कुठले लेक्चर बघायला पाहिजेत. काहीही गरज नाही. हा वेळ स्वतःला द्या, स्वतः इमॅजिनेशन पॉवर वाढवा किंवा रेस्ट घ्या ना. अशा वेळी जर का तुम्ही रेस्ट घेतला किंवा इन्स्ट्रक्शन पाहिले, त्यानंतर आपण एक्झामला कसं जायला पाहिजे, एक्झाम पेपर कसा सॉल्व्ह करायला पाहिजे, किती क्वेश्चन येतात, काय येते किंवा कसं काय टेक्निक यूज करायला पाहिजे, यावर जास्त फोकस करायला पाहिजे. या व्यतिरिक्त की नाही जीकेचा माझा वाचायचं राहिलं, सीएचएन वाचायचं राहिलं, एमएसएन वाचायचं राहिलं, माझा कॉन्फिडन्स लो आहे, हा वेळ आहे स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स डेव्हलप करण्याचा. तर बघा, मला वाटतंय की तुमचा अभ्यास कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला पण वाटायला पाहिजे ना, मला कॉन्फिडन्स तुमच्यावर आहे तर तुम्हाला का नाही स्वतःवर कॉन्फिडन्स. तर बघा, स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवा आणि हा एक निश्चय करा की नाही, मला 100 क्वेश्चन आहेत ना, 100 पैकी 90 क्वेश्चन तर माझ्या ओळखीचे आहेत आणि राहिलेले 10 क्वेश्चन मी 50-50 मध्ये किंवा इलिमिनेशन मध्ये मेथड मध्ये खेळणार आहे आणि ते पण सॉल्व्ह करणार आहे. तर बघा, आता काही लोकांनी कम्प्लीट वाचलेलं आहे, काही लोकांनी टार्गेट हाय वाचलेला आहे, काही लोकांनी PRIO वाचलेला आहे, काही लोकांनी मिशन परिचारिका वाचलाय, तर काही लोकांनी CHO मिशन म्हणून बुक आहे ते वाचलं, काही लोकांनी टेस्ट सिरीज सॉल्व्ह केलेला आहे, काही लोकांनी MCQ बुक सॉल्व्ह केलेला आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे प्रत्येकानं अभ्यास केलेला आहे. परंतु मेन परीक्षा आहे तुमची उद्याला, म्हणजेच 25 तारखेला. तर बघा, त्या गोष्टीसाठी स्वतः प्रिपेअर व्हा. काही लोकांनी तर काही वाचलेलं नसेल. मी असे पण विद्यार्थी पाहिलेले आहे, त्यांनी काही न वाचता, काही जास्त अभ्यास न करता एक्झाम क्लिअर केलेली आहे. कशावर? तुक्के मारून एक्झाम क्लिअर होत नसते. तर त्यांची एक्झाम क्लिअर झाली त्यांच्या कॉन्फिडन्सने, त्यांच्या जे फर्स्ट इयर ते फोर्थ इयरचा जो त्यांचा हे होता कन्सेप्ट, त्या कन्सेप्टवर. कारण की प्रत्येक गोष्ट तुम्ही वाचलेली आहे. जर तुम्ही BSc नर्सिंग केलेलं असेल आणि त्यामध्ये पण जर का डिग्री केलेली असेल, तर यामध्ये सर्व कन्सेप्ट तुमचे क्लिअर झालेले असतात. तुम्ही कोल्ड चेन वाचलेले राहते, तुम्ही इपिडेमिक वाचलेले राहते, तुम्ही पब्लिक हेल्थ वाचलेलं राहते, तुम्ही न्यूट्रिशन वाचलेलं राहते, तुम्ही फाउंडेशन ऑफ नर्सिंग वाचलेलं राहते. तर म्हणजे स्किल बेस्ड क्वेश्चन तुमचे इथे क्लिअर होतात. त्यानंतर जे MSN चे काही ओरल आहे किंवा ENT चॅप्टर आहेत ते वाचलेले राहतात. आणि राहिलेले जीके तर मला नाही वाटत की 90% लोकांना येत असेल, आणि येतही असेल तर तुला पण येत आहे ना. ठीक आहे, आता 10 किती आहेत, 20 क्वेश्चन आहेत, 20 क्वेश्चन पैकी 10 क्वेश्चन येतील आणि 5 तुक्के मारले तर 5 करेक्ट येतील. असे तुझे जवळपास 5 क्वेश्चन चुकतायत ना. जर तुला 90+ मार्क्स पडतायत तर तुझे या कॉम्पिटिशन मध्ये टिकण्याची शक्यता आहे. तर बघा, जर तुम्ही फर्स्ट इयर ते फोर्थ इयर पर्यंत चांगला अभ्यास केलेला असेल, एक्झाम देऊन क्लिअर झालेले असतात, तर मला नाही वाटत की तुम्हाला कसं काही डाऊट असायला पाहिजे की बाबा माझा अभ्यास राहिला किंवा माझं हे राहिलं, माझं ते राहिलं. आणि वरून जर का तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करता, PRIO वाचताय, टार्गेट हाय वाचताय आणि टेस्ट सिरीज सॉल्व्ह करताय, अशा वेळेस तुमचे मार्क्स कुठेतरी कमी होतील किंवा तुमचा कॉन्फिडन्स लो होईल असं मला नाही वाटत. ठीक आहे, तर मला विश्वास आहे तर तुम्ही पण तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवा. तर बघा, हे झालंय तुमचं सिलेबसचं. बस तुमचा आता जर का तुम्ही कधी काय होते माहिती आहे का, जे मॅनिफेस्टेशन आहे ना ते खूप जास्त इम्पॉर्टंट राहते. जर तुम्ही इमॅजिन कराल की नाही आता माझा अभ्यास कम्प्लीट झालेला आहे, मी डोळे बंद करतो आणि मी इमॅजिनेशन पॉवर करताय की बाबा माझा एक्झाम पेपर आहे, एक्झाम पेपर कम्प्लिटली चांगला गेलेला आहे, 100 मार्क्सचा क्वेश्चन पेपर होता, 90 क्वेश्चन मला एकदम अॅक्युरेट आले, 10 क्वेश्चन तर मी खेळलोय त्यात 50-50 किंवा थोडे 1-2 टक्के लागले, ते पण लागून जातील मे बी, चान्सेस राहतात. कधी कधी माहित आहे का, अभ्यासापेक्षा नशीब पण खूप महत्वाचं असते. ठीक आहे, अशा वेळेस जर का तुमचं नशीब चमकलं आणि त्यापैकी 5 मधले 3 जरी तुक्के लागले, तुम्ही टॉपर येऊ शकता. ठीक आहे ना, आणि चान्सेस जास्त राहतात की तुम्ही टॉपर. हे कधी पॉसिबल आहे की तुमची जे मानसिक पॉवर राहते किंवा तुमची विचार करण्याची शक्ती कधी वाढते माहित आहे का, ज्यावेळेस तुम्ही स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवता. त्यामुळे स्वतः मॅनिफेस्टेट करा ना की नाही मी या एक्झाम मध्ये क्लिअर करून घेईल. जर तुला करायचंही नसेल, तुला DHS, DME, नॉर्सेट, TSIC, RRB असा कुठल्याही एक्झाम मध्ये जायचं असेल आणि तुला फक्त हे एक्झाम क्लिअर जरी करायची आहे, तर तू क्लिअर कर आणि तुझा सेल्फ कॉन्फिडन्स वाढव. जर तू इथल्या प्रत्येक एक्झाम क्लिअर करत राहिला ना, तर तुझा एक सेल्फ कॉन्फिडन्स वाढतंय.
नेक्स्ट एक्झामसाठी. तर बस हा एक दृढ निश्चय कर की नाही, मी माझा जो 100 मार्क्सचा क्वेश्चन आहे, 120 मिनिट आहे, ते माझे मी 100% देईल आणि मी माझे जास्तीत जास्त मार्क्स आणण्याचा प्रयत्न करेन. हा झाला तुमचा सेल्फ कॉन्फिडन्सचा प्रश्न. नंतर राहिला तुमच्या इथे 100 मार्क्स राहते, 100 क्वेश्चन राहते आणि 120 तुम्हाला तिथं मिनिट दिलेले जातात. मग झाले 100 क्वेश्चन आहेत, 120 मिनिटात ते एका क्वेश्चनाला किती येत आहे, 1.2 मिनिट येत आहे. तर तुम्ही ट्राय करा ना की बाबा 1 मिनिट आपल्याला एका क्वेश्चनला द्यायचा आहे. तर जर का एका मिनिटाला क्वेश्चन सॉल्व्ह केला तर तुमच्याकडे तरी पण 20 मिनिट उरत आहेत. तर अशा वेळेस काय करायचं, जे 5 ते 10 क्वेश्चन असे राहतात की जे आपल्याला कुणालाच येत नाही, ठीक आहे, किंवा आउट ऑफ सिलेबस राहतात कधी, किंवा आपली इमॅजिनेशन पॉवर कमी पडून जाते, किंवा वाचलेलं आहे, न्यूमेरिकल आहे, आपल्याला समजत नाही, असे क्वेश्चन साईडला काढून ठेवा. ठीक आहे, साईडला काढून ठेवल्यानंतर ते 10 ते 15 मिनिट राहतात, त्या मिनिटामध्ये तुम्ही हे क्वेश्चन सॉल्व्ह करा. म्हणजे जे तुम्हाला आधी क्वेश्चन येत आहेत ना ते तुम्ही सॉल्व्ह करा, म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स वाढते. ठीक आहे, तर तुमचा गेम कुठे चालू असते, ज्यावेळेस आपण एक्झाम सेंटरमध्ये जातो त्यावेळेस पासून तुमची एक्झाम चालू होते. ठीक आहे, त्यावेळेस पासून जर का तुम्ही पॉझिटिव्ह राहिले, तुमचा पॉझिटिव्ह माइंडसेट राहिला, तर तुमचं सगळं बरोबर होते. आणि अशा वेळेस काय करायचं, ज्यावेळेस 10 ते स्टार्टिंग काय राहते, कुठलाही क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करण्याची एक ट्रिक राहते. ती ट्रिक काय राहते की तुम्हाला जो पहिला टाइम राहते, पहिले 40-50 क्वेश्चन राहतात, 20-30 क्वेश्चन राहतात, जर का ते तुमची अॅक्युरेसी आली, तिथं तुमच्या बरोबर आले, तर तुम्ही जिंकले. तुम्ही जे टेस्ट सिरीज आहे किंवा तुमचा जो क्वेश्चन पेपर आहे तिथं तुम्ही जिंकले. कसे, तर मग जर का तुम्ही स्टार्टिंगला कॉन्फिडन्स बिल्ड होत असेल की नाही बाबा हा क्वेश्चन इझी आहे, मी सॉल्व्ह केला आणि माझा बरोबर आहे, तर तुम्ही सॉल्व्ह जसे जसे करत जासाल तसा तुमचा कॉन्फिडन्स वाढते. आणि एखादा क्वेश्चन आहे आणि सपोज हा एक क्वेश्चन आहे, भारताचे पहिले पंतप्रधान कोण, ठीक आहे, तर मग तुम्हाला आन्सर दिसलं 1, 2, 3, 4, मग तुम्ही इमॅजिनेशन पॉवर करणार नाही, हे क्वेश्चन बरोबर आहे, आणि ते क्वेश्चन 90% कधी कधी तुमचं बरोबर पण येते. तर हे ट्रिक वापरा. आणि त्यानंतर जर का हा क्वेश्चन झाला, त्याच्यानंतर तुम्ही वाचलेला क्वेश्चन राहते की बाबा एक राहते की एक क्वेश्चन आहे की दादा जे नॉर्मल डिलिव्हरी आहे त्यामध्ये जर का आपल्याला तुम्हाला MTP करायची राहिली तर कुठल्या वीक पर्यंत करायची आहे, तर मग तिथं 4 ऑप्शन राहतात, 20, 24, 18, 16. तर मग इमॅजिनेशन करा ना, 18, 16 आहे का, नाही आहे, तर मग किती आहे, 20 आणि 24. तर मग काय असू शकते याच्यात खेळायचं. आता जर का 50-50 मध्ये जर का खेळाल तुम्ही, तर तुमची अॅक्युरेसी किंवा जे आन्सर बरोबर येण्याचे चान्सेस आहेत हे जास्त असतात. तर अशा वेळेस काय करायचं, 50-50 मध्ये खेळायचं, किंवा एलिमिनेशन मेथड खूप जास्त तुमची यावेळेस जास्त कामाची राहते, ती यूज करणं खूप जास्त महत्वाचं आहे. तर हा झाला तुमचा पॉझिटिव्ह माइंडसेट. त्यानंतर टेक्निक, क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करण्याची एक टेक्निक राहते की तुम्ही तुम्हाला जे जे क्वेश्चन येतात ते सॉल्व्ह करत जा, आणि जे येत नाही त्याच्यावर जास्त वेळ घालवू नका, ते लास्टला सॉल्व्ह करा. हे तिसरी टेक्निक झाली. आणि चौथा म्हणजे काय राहते की तुम्ही आता तुम्हाला कुठलाही क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे, ठीक आहे, तुम्हाला काहीच येत नाही, तर अशा वेळेस काय करायचं की त्या क्वेश्चन मध्ये नेमकं काय विचारलेलं आहे, त्याच्या रिलेटेड काय आन्सर दिसत आहे आपल्याला, ते आन्सर टिक करायचं. असं नाही जास्त बोगस करायचं की बाबा हे आन्सर असेल ते असेल, काही गरज नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर जे एक्सेप्शनचे आन्सर येतात ना, क्वेश्चन येतात ना, ते क्वेश्चन सगळ्यात पहिले जिथे एक्सेप्शन आहे ना ते वाचा. ठीक आहे, क्वेश्चन ओव्हरव्ह्यू दिसल्याबरोबरच आपल्याला दिसते या क्वेश्चन मध्ये एक्सेप्शन आहे का, हो, एक्सेप्शनला टिक करून घ्या. ठीक आहे, एक्सेप्शन डोक्यामध्ये सेट करून घ्या, तर तुमचा आन्सर बरोबर येईल. जर का तुम्ही एक्सेप्शन वाचलं नाही तर काय ते कधी कधी फोलिक ऍसिडचं विचारलं जाते आणि त्याची रिक्वायरमेंट विचारलं जाते, किंवा काही क्वेश्चन विचारलं जाते त्याचं एक्सेप्शन विचारलं जाते, पण आपण काय करतो, त्या क्वेश्चनचा आन्सर टिक करतो, 4 आन्सर दिसते प्रायोरिटीनं मारून टाकतो आणि हे आन्सर बरोबर नाही. त्यावेळेस तुम्हाला एक्सेप्शन कडे लक्ष ठेवणं तेवढंच महत्वाचं राहतं. आणि महत्वाचं बघा, जर तुम्ही एक्झाम पेपरला जात आहे तर काही इन्स्ट्रक्शन राहतात, ते इन्स्ट्रक्शन फॉलो करणं तेवढेच गरजेचे आहे. बघा, तुम्हाला सिंपल मध्ये जायचं आहे, कुठलेही मोठे बटन शर्टाला किंवा तुमच्या जे ड्रेस आहे त्याला मोठे बटन, किंवा एकदम खूप जास्त डिझायनिंग टी शर्ट किंवा टॉप असे कपडे न घालता एकदम सिंपल मध्ये जा. सिंपल मध्ये गेल्यानंतर तुमची पॉझिटिव्हनेस पण वाढून जाते, किंवा जे एक्झामिनेटर सेंटरवर जे चेकिंग करायला राहतात त्यांना पण त्रास जात नाही, तुम्हाला पण त्रास जात नाही. अशा वेळेस या गोष्टी फॉलो करा. त्यानंतर तुमचा आय कार्ड तुम्ही फॉलो करा, ते घेऊन जा. त्याच्यानंतर एक आयडेंटिटी प्रूफ मध्ये राशन कार्ड किंवा वोटिंग ID हे 2 चालत नसून बाकी सर्व चालतायत तुमचं. तुम्ही बाकी ID नेऊ शकता, आधार कार्ड नेऊ शकता, पॅन कार्ड नेऊ शकता, हे सर्व गोष्टी तुम्ही नेऊ शकता. ठीक आहे, त्यानंतर काय राहते, तुम्हाला कुठल्याही प्रकारचे इलेक्ट्रिक वस्तू तिथे घेऊन जाण्याची काही गरज नाही. इव्हन वॉच पण घेऊन जाण्याची गरज नाही, तिथे वॉच राहते, किंवा तुमचं जे कम्प्युटर राहते, CBT एक्झाम आहे, CBT एक्झाम मध्ये तुमच्या त्या डिस्प्लेवर तुमचा टाइम दिलेला राहते की किती वेळची तुमची एक्झाम आहे, किती वाजलेले आहेत, किती वेळ झालेला आहे, या सगळ्या गोष्टी तुमच्या डिस्प्लेवर दिलेल्या राहतात. आणि त्यानंतर
महत्वाचं राहते. ज्यावेळेस तुम्ही एक्झाम स्टार्ट करताय, ज्यावेळेस तुम्ही युजर टाकताय, बघा युजर टाकून तुम्हाला तिथून 10 मिनिटांना एक्झाम राहते. सगळ्यात पहिले जसं युजर आणि लॉग इन टाकाल तसं सर्वात आधी तुम्हाला तुमचं नाव आणि तुमची आयडेंटिटी चेक करायची आहे त्या कम्प्युटरवर की तुमचीच आहे का. असं नाही व्हायला पाहिजे की तुम्ही तुमची युजर आयडी टाकली आणि लॉग इन केला आणि दुसरा भलत्याच कुणाची ईमेल आयडी ओपन झाली किंवा भलत्याच कुणाचं तो प्रोफाईल ओपन झालेले आहे आणि त्याच्यावर तुम्ही पेपर सॉल्व्ह करताय. असं न होता तुम्ही जर का तुमची झालेली नसेल तर तिथल्या इन्स्ट्रक्टर सोबत तुम्ही बोलून तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह आउट करू शकता. तुम्हाला 10 ते 15 मिनिटं तिथे दिलेले राहतात. त्याचबरोबर बघा पाण्याची व्यवस्था त्या सेंटरवर केलेली जाते, परंतु तुम्ही सेफ्टीसाठी तुम्ही ट्रान्सपरंट बॉटल नेऊ शकता सिंपल मध्ये पाण्याची गरज असेल तर. हे झाले तुमचे इन्स्ट्रक्शन. या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. मला विश्वास आहे, तुम्हाला पण विश्वास ठेवा. बस ही एक्झाम क्लिअर होणार आणि उद्याला तुम्ही पेपर इझी होता, हार्ड होता, कसा होता, तुम्हाला किती मार्क्स भेटणार आहे आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मला विश्वास आहे, तुम्हाला विश्वास ठेवा आणि एक्झाम पेपर क्लिअर करा. धन्यवाद.